विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचा अभ्यासक्रमाचा जो भाग आहे तो म्हणजे निबंध लेखन याविषयी सविस्तर मार्गदर्शन घेऊ. मित्रांनो, आपण इयत्ता 5वी पासून तर ह्या वर्गापर्यंत निबंध लेखन करीत आलेलो आहोत. विविध स्पर्धांमध्ये आपल्याला निबंध लेखन करण्यासाठी सहभागी व्हावे लागते. भविष्यात सुद्धा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला निबंध लिहून चांगले गुण प्राप्त करावयाचे आहेत. त्या दृष्टीने निबंध लेखनाचे स्वरूप, उत्कृष्ट निबंध लिहिण्यासाठी काय पूर्वतयारी करावी लागते, निबंध लेखनाचे प्रकार आणि त्याचबरोबर मी प्रत्येक प्रकाराच्या एक निबंधाचा काही महत्त्वपूर्ण मुद्दे यांचा संग्रह किंवा तो निबंध कसा लिहावा याबद्दल या स्लाइड व्हिडिओ लेक्चरमध्ये आपणास मार्गदर्शन करणार आहे. सर्वप्रथम आपण या स्लाइडमध्ये निबंध लेखन म्हणजे काय हे समजून घेऊया. आपल्या समोर व्याख्या संस्कृत भाषेमध्ये दिसत आहे. निबद्धते अस्मिन इति म्हणजेच ज्या वाङ्मयीन रचनेमध्ये विषय गोवला जातो, बांधला जातो, मुद्द्यांची गुंफण केली जाते त्याला निबंध असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, मनुष्य हा विचार करणारा प्राणी आहे. आपले विचार दुसऱ्यांना तो लिखित किंवा मौखिक अशा दोन्ही प्रकारामध्ये सांगतो. विचार सांगण्याची ही संवादात्मक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्याला आपले विचार सूत्रबद्ध पद्धतीने मांडणे आवश्यक असते. म्हणून निबंध याचा थोडक्यात अर्थ आपल्या समोर दिसत आहे. निबंध म्हणजे मनातील विचारांचे सूत्रबद्ध गुंफण करणे होय. म्हणजे आपण पाहिलेल्या, ऐकलेल्या, अनुभवलेल्या अनेक अशा विषयांवर विचार आपल्या मनात येत असतात आणि कुठेतरी आपल्याला वाटते की हे विचार आपण लिहून घ्यावेत. पण अशा मनात येणाऱ्या विविध विषयांवरचे विचार निबंध लेखनात लिहिण्यासाठी आपल्याला शास्त्रशुद्ध रचना, सूत्रबद्ध रचना आवश्यक असते. आणि म्हणून निबंध हे भाषिक कौशल्य आपल्या पाठ्यक्रमात समावेश करण्यासाठी यासाठीच समावेश केला आहे की आपल्याला आपल्या मनात आलेले जे काही विविध विचार असतील ते आपण मुद्देसूद, सुसंगत अशी आपण मांडणी करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण उत्कृष्ट निबंध लिहिण्यास शिकलात तर निश्चित एक लेखक बनण्याची प्रक्रिया, विविध माध्यमातून लिहिण्याची प्रक्रिया आपल्या हातून सुरू होत असते. आणि म्हणून आज वेगवेगळ्या पाठ्यक्रमात भाषिक कौशल्यामध्ये निबंधाला अतिशय महत्त्व आहे. यासाठीच इयत्ता 12वी, 11वीला निबंध प्रकार नाही आहे, पण इयत्ता 12वीसाठी नवीन अभ्यासक्रमात 10 गुणांसाठी निबंध आपल्याला परीक्षेत लिहून द्यायचा आहे. त्यासाठी उत्कृष्ट निबंध आपण कसा लिहू शकाल यासाठी पुढच्या स्लाइडमध्ये आपण निबंध लेखनाची पूर्वतयारी याविषयी मार्गदर्शन करू. विद्यार्थी मित्रांनो, या स्लाइडमध्ये उत्कृष्ट निबंध लिहिण्यासाठी आपल्याला काय पूर्वतयारी करावी लागेल या संदर्भात काही मुद्दे दिले आहेत. पहिला मुद्दा श्रवण. श्रवण म्हणजे ऐकणे. निबंधासाठी आपण उत्कृष्ट विचार, उत्कृष्ट भाषणे, उत्कृष्ट चर्चा
विषयानुकूल जे काही भाषणे असतील ते आपण ऐकणे महत्त्वाचे असते. म्हणून तुम्ही आतापर्यंत श्रवण हे भाषिक कौशल्य विविध वर्गाच्या अभ्यासक्रमात शिकला आहात. त्याचा निबंध लिहिण्यासाठी निश्चितच उपयोग होऊ शकतो. या कौशल्यात आपण वाचतोय स्लाईडमध्ये की श्रवणातून आपल्या शब्दशक्तीचा आणि विचार प्रक्रियेचा विकास होतो. त्यामुळे आपले श्रवण कौशल्य वाढविण्यासाठी दूरदर्शन, आकाशवाणीवरील चर्चा, भाषणे, रेडिओवरील संवाद, आंतरजाल म्हणजेच इंटरनेटवरील उत्कृष्ट व्याख्याने ऐकणे आवश्यक आहे. असे उत्कृष्ट भाषणे, चर्चा आपण ऐकल्यास निश्चित निबंध लेखनासाठी मदत होईल. दुसरा मुद्दा आहे संभाषण. संभाषण म्हणजेच चर्चा करणे, संवादामध्ये भाग घेणे. यात आपल्या आवडत्या विषयावर आपण बोलू शकतो. विविध माध्यमातून ज्या चर्चा असतात, परिसंवाद असतात, त्यामध्ये आपल्याला भाग घ्यावयाचा आहे. त्याचबरोबर शिक्षकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांमध्ये आपल्याला आपलं स्वमत व्यक्त करायचं आहे. अर्थात आपल्या नव्या अभ्यासक्रमात स्वमतला, अभिव्यक्तीला फार महत्त्व आहे आणि यामध्ये जेवढी संधी मिळेल तेवढं आपण भाग घेतले म्हणजेच निबंध लेखनासाठी उत्कृष्ट पार्श्वभूमी तयार होऊ शकते. तिसरा मुद्दा वाचन. वाचन हे कौशल्य आपण आपल्या अभ्यासक्रमात शिकत आहोत. अर्थात आपण गद्य पद्यपाठ वाचत आहोत. त्याशिवाय आपल्याला भरपूर अवांतर वाचन करायचे आहे. अवांतर वाचन निबंध लेखनाच्या साठी फार मोठा स्रोत आहे, फार मोठा मार्ग आहे, जेणेकरून उत्कृष्ट निबंध आपल्याला लिहिता येईल. तर आपण काय वाचू शकतो, तर दैनिक वृत्तपत्रांमध्ये जो संपादकीय भाग असतो, त्यात अग्रलेख, लेख आणि इतर प्रकारचं लेखन असतं, ते आपण वाचू शकतो. साप्ताहिक, मासिक असे नियतकालिके प्रकाशित होतात. त्यामध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण विषयांवर आपलं वाचन कौशल्य आपल्याला वाढवायचं आहे. आपल्या नियमित पाठ्यपुस्तकात गद्यपाठाचं वाचन करून त्या संदर्भात सुद्धा आपण ज्ञान मिळवू शकतो. अर्थात आपल्याला रसिक म्हणून वाचायचं आहे. वाचाल तर वाचाल ह्या म्हणीप्रमाणे जेवढा वेळ आपण अवांतर वाचायला द्याल तेवढा ज्ञानाचा खजिना आपल्यापर्यंत येईल आणि विचार करायला, त्या विषयावर माहिती संग्रहित करायला वेळ मिळेल. त्यानंतर पुढचा चौथा मुद्दा आहे लेखन. लेखन कौशल्य अतिशय महत्त्वाचं कौशल्य आहे. यात आपण ऐकलेले, वाचलेले, जे जे आपल्याला आवडते, जे जे आपल्याला सुचते, जे जे आपल्याला पटते आहे, त्या सर्व विषयांवर आपण लिहिते व्हायला पाहिजे. निदान 8-10 ओळी आपल्याला दररोज लिहिण्याची सवय असली पाहिजे. म्हणजेच दैनंदिनी लिहिण्याचा जो प्रकार आहे, जे आपण निरीक्षण केले असेल, जे आपण ऐकले असेल, यावर आधारित आपण एक टिपण आपल्या दैनंदिनीमध्ये जर लिहिले तर निबंध लेखनाची ती एक पार्श्वभूमी तयार होऊ शकते. अर्थात याला स्वतंत्र वेळ देण्याची आवश्यकता नाही. हे सर्व करण्यासाठी आपला जेवढा रिकामा वेळ आहे, त्या रिकामा वेळेचा आपण सदुपयोग करून घेणे आवश्यक आहे. लिहिण्यामध्ये आपला व्यासंग वाढू शकतो आणि ही लिखित माहिती केव्हाही तुम्हाला निबंध लिहिताना कामात येऊ शकते. 5वा मुद्दा आहे निरीक्षण. आपण आपल्या सभोवतालच्या विविध घटना घडतात, त्यात बाजार, मेळावे, व्यक्ती,
निसर्गाचे, प्राण्यांचे निरीक्षण किंवा दिवसाच्या वेगवेगळ्या अवस्था असतील, वेगवेगळे ऋतू असतील, या सर्व गोष्टी आपण पाहतो. आणि हे पाहणं आपलं सूक्ष्म असलं पाहिजे. सूक्ष्म पाहण्यालाच आपण निरीक्षण असं म्हणतो. जेव्हा आपण पाहतो त्या सर्व गोष्टी आपल्या विचार प्रक्रियेत वाक्याच्या रूपात निश्चित आपल्याजवळ संग्रहित होत असतात. आणि म्हणून नेहमी आपण आपल्या आजूबाजूच्या घडलेल्या ज्या काही घटना असतील त्याचे निरीक्षण करून त्या विषयावर आधारित आपण त्या घटना लिहू शकतो. 6वा मुद्दा या ठिकाणी आहे, तो म्हणजेच शब्दशक्तीचा विकास. शब्दशक्तीचा विकास अर्थात शब्दांचा संग्रह. संत कवी ज्ञानेश्वरांनी शब्दांची महती आपल्या 12वीच्या पाठ्यपुस्तकात दिलेली आहे की शब्द अर्थात शब्दाची तेजस्विता सूर्यापेक्षाही फार मोठी आहे. आणि म्हणून उत्तम निबंध लेखनासाठी आपल्याला शब्द निवड महत्त्वाची आहे. कारण क्रमबद्ध शब्द रचनाच आपल्या निबंधात वाक्य म्हणून साकार होऊ शकते. आणि म्हणून शब्दांचं भांडवल वाढवण्यासाठी तुम्हाला समानार्थी, विरुद्धार्थी शब्दांचा संग्रह, समूहदर्शक शब्दांचा संग्रह, वाक्प्रचार, म्हणी, विषयाला अनुषंगून काव्यपंक्तीचा संग्रह, त्याचबरोबर विविध अलंकारिक शब्दांचा संग्रह आपण जर केला तर उत्कृष्ट निबंध लिहू शकतो. आणि छोट्या वाक्यात प्रभावी शब्दांची योजना आपण करू शकतो. 6वा मुद्दा आहे सराव. सर्वात महत्त्वाचा लेखनाची जी पूर्वतयारी आहे तो म्हणजेच निबंध विषयावरील लेखनाचा सराव. आणि म्हणून आपण दिलेल्या विषयावर निबंधाची सुरुवात कशी करावी, निबंधाचा मध्य क्रमबद्ध कसा असावा आणि त्याबरोबर त्याचा शेवट कशा प्रकारे परिणामकारक असावा, यासाठी लेखन सराव करणं आवश्यक आहे. आणि म्हणून निदान रोज 8 ते 10 वाक्य विविध विषयांवर त्याची सुरुवात शेवट याचा जर आपण सराव केला तर निश्चित आपण उत्कृष्ट निबंध लेखक होऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, निबंध प्रकारामध्ये पहिला प्रकारचा निबंध आहे वर्णनात्मक निबंध. त्याची वैशिष्ट्ये आपल्या समोर स्लाइडमध्ये दिसत आहेत. ज्या निबंधात प्रसंग, स्थळ, ऋतू, निसर्ग, प्रवास, घटना, वास्तू याचे हुबेहूब तपशीलवार वर्णन आले असते त्याला वर्णनात्मक निबंध असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कुठलाही विषय या प्रकारात लिहायचा असेल तर त्या प्रसंगाचे, विषयाचे मुद्देसूद व तपशीलवार वर्णन करणे आवश्यक आहे. म्हणजेच त्या विषयाचं हुबेहूब चित्र वाचकांच्या समोर तुम्हाला उभे करायचे आहे. उदाहरणार्थ, आमची सहल. या सहलीमध्ये तुम्ही सहभागी झाला असालच तर पूर्वीपासून सहलीची पूर्वतयारी करण्यापासून तर सहल संपन्न होईपर्यंत क्रमशः त्या सहलीतले जे जे चित्र तुम्ही पाहिले असेल, जो जो अनुभव तुम्ही पाहिला असेल, त्या अनुभवाचे दिलेल्या शब्दात वर्णन करणे आवश्यक असते. आणि म्हणून तिसरे वैशिष्ट्य यामध्ये आले आहे, ते म्हणजे जो विषय तुम्हाला दिला त्याचे सूक्ष्म निरीक्षण तुम्हाला करणे अपेक्षित आहे. कारण जर तुमच्याकडे फोटोग्राफरच्या कॅमेऱ्याची नजर नसेल तर तुम्ही ते चित्र वाचकांच्या समोर उभे करू शकत नाहीत. उदाहरणार्थ, आमची सहल
याच्यामध्ये तुम्ही एखाद्या किल्ल्याला भेट दिली तर त्या किल्ल्याची ऐतिहासिक माहिती, किल्ल्याचं सौंदर्य आणि त्या किल्ल्याची उपयोगिता याचं संक्षिप्त वर्णन तुम्हाला वाचकांच्या समोर ठेवायचं आहे. फक्त किल्ल्याचं नाव आणि 2-4 ओळीत त्याची माहिती एवढं अपेक्षित नाही. आणि म्हणून प्रसंगामागून प्रसंगाचं चित्र तुम्हाला वाचकांच्या समोर साकार करायचं आहे. आणि यासाठी तुमच्याजवळ निरीक्षण शक्ती असणं अतिशय महत्त्वाचं आहे. चौथं वैशिष्ट्य की या निबंधात वर्तमान काळात वाक्यरचना तुम्हाला करायची आहे, जेणेकरून तुम्ही आमची सहल यात सहलीमध्ये नुकतेच जाऊन आला आहात आणि ते चित्र वाचकांच्या समोर वर्तमान काळात तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर प्रवाही प्रसंग वर्णन, प्रसंगामागून प्रसंग तुम्हाला मुद्देसूद त्यात मांडायचे आहेत. पूर्वतयारीपासून संपन्न होईपर्यंतचे प्रसंग क्रमशः त्यामध्ये आले पाहिजेत. त्रोटक प्रसंगामुळे निबंध वाचक वाचणार नाहीत. त्याचबरोबर विषय हुबेहूब चित्रित करणारी शब्दरचना तुमच्याकडे आवश्यक असली पाहिजे. त्यासाठी अलंकार रचना, साधी सहज अशी वाक्यरचना, जेणेकरून वाचक आवडीने तुमचा निबंध वाचू शकतील. अशा प्रकारे वर्णनात्मक निबंधामध्ये अनुभवांचे वर्णन असते. काही विषय मी संग्रहित केले आहेत. त्यात आमची सहल, रम्य बालपण, पहाटेचे सौंदर्य, मी पाहिलेला क्रिकेट सामना, मी पाहिलेली जत्रा, माझा आवडता ऋतू, महाविद्यालयातील स्नेहसंमेलन, आपणही बरेचसे विषय शोधू शकतो, या प्रकारात संग्रहित करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासमोर वर्णनात्मक प्रकारात महाविद्यालयातील स्नेहसंमेलन या विषयासाठी काही मुद्दे संग्रहित केले आहेत. अशाच प्रकारे किंवा त्या अतिरिक्त या विषयात कोणकोणते मुद्दे येतील याचाही विचार तुम्हाला करावायचा आहे. स्नेहसंमेलनाचा उद्देश, स्नेहसंमेलन अर्थात मागच्या वर्षी जे संपन्न स्नेहसंमेलन झाले त्याचा काय उद्देश होता, जेणेकरून तुमची उत्सुकता वाढते आहे की हे स्नेहसंमेलन कधी येते आणि कधी मी माझ्या कलागुणांचं दर्शन दाखवते. पूर्वतयारी, स्नेहसंमेलन अवघे 2-4-5 दिवसात आहे. त्याची मी पूर्वतयारी माझ्या मित्रांसमवेत कशी करेल, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग, त्याची तयारी, प्रत्यक्ष स्नेहसंमेलनाचा दिवस, पारितोषिक, वक्त्यांची भाषणे, यात जे वक्ते तुम्हाला आवडले असतील त्यांचे प्रेरणात्मक भाषणाचा उल्लेख आपल्याला करायचा आहे. विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम, यात मी संगीत, नाटक, एकांकी, नृत्य अशा कुठल्या प्रकारात स्वतः मी सहभाग घेतला, जेणेकरून तो माझा आनंदाचा खजिना या स्नेहसंमेलनाचा आहे, त्याचं संक्षिप्त वर्णन आपल्याला करावायचे आहे. आवडत्या कार्यक्रमाचे वर्णन, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव, स्नेहसंमेलनाच्या सुखद आठवणी, पूर्ण स्नेहसंमेलन पाहिल्यानंतर काय सुखद आठवणी असतील त्याचंही तुम्हाला संक्षिप्त वर्णन करायचं आहे. कार्यक्रमाद्वारे प्रेरणा आणि संपूर्ण स्नेहसंमेलनात भाग घेतल्यानंतर अभ्यासाचा जो ताणतणाव आहे तो दूर झाला आणि खरोखरच स्वतःच्या कलागुणांना वाव देणारा असा हा आगळा वेगळा माझ्या महाविद्यालयातील माझ्या शाळेचा हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम अपूर्व होता, अशी एक क्रमशः मांडणी आपल्याला वाचकांच्या समोर ठेवायची आहे. आणि म्हणून हे मुद्दे आपणास मार्गदर्शक आहेत. असेच तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर या प्रकारातल्या निबंधाचे मुद्दे रूपरेषा म्हणून संग्रहित करू शकतात आणि त्यानंतर मुद्देसूद आपण त्याचं विवरण लिहू शकतो.
विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रकार आहे व्यक्ती चित्रणात्मक निबंध. त्याचे काय वैशिष्ट्ये आपल्या या स्लाइड समोर दिसत आहेत. पहिलं वैशिष्ट्य, व्यक्तीचे शब्द चित्रण करणारा निबंध. अर्थात आपल्या सभोवताली असणाऱ्या सामान्य असामान्य व्यक्तीचं जीवन चित्रण, त्यांच्या ठराविक प्रसंगाचे वर्णन या निबंधामध्ये आपल्याला करायचे आहे. व्यक्ती कोणताही असो, पण त्याचं जीवन आपल्यासाठी प्रेरणा देणारं असावे, म्हणून अशाच प्रसंगाची, अशाच त्यांच्या जीवनविषयक गोष्टींची आपणास निवड करावयाची आहे, जेणेकरून या निबंधाचा हेतू सफल होऊ शकतो. यात आपल्या आजूबाजू, सभोवताली, आपल्या घरी असणाऱ्या व्यक्ती कोणत्या, तर आपली आई, वडील, आजी, पेपरवाला, भाजी विक्रेता, शिक्षक, डॉक्टर, लोकप्रतिनिधी, कलावंत, लेखक, समाजसुधारक, नेता, अशा विविध प्रकारातील सभोवतालच्या व्यक्ती असू शकतात. फक्त अट एकच आहे की आपण या व्यक्तीचं नेमक्या शब्दात चित्ररेखाटन करणे आवश्यक आहे. चौथे वैशिष्ट्य आपल्या समोर दिसत आहे की या व्यक्तीचं चरित्र चित्रण करताना आपणास काय करावयाचे आहे, तर त्या व्यक्तीची शरीरयष्टी, त्या व्यक्तीचा पेहराव, आवश्यक वेशभूषा, त्याचा प्रभाव आपल्यावर कसा पडतो हे पण शरीरयष्टी व पेहरावाने नजरेस भरते. त्या व्यक्तीचं त्या क्षेत्राचं कर्तृत्व, उदाहरणार्थ आपला आवडता लेखक असेल तर या लेखकाने कोणती उत्कृष्ट साहित्यकृती लिहिली, त्या एका साहित्यकृतीचा प्रभाव आपल्यावर काय पडला याचंही विवरण आपण या ठिकाणी देऊ शकतो. स्वभाव, उदाहरणार्थ माझी आई स्वभावाने, गुणांनी कशी आहे, कशी ती मला प्रेरणा देते, कशी ती मला संस्कार देते, श्रमप्रतिष्ठा शिकवते, हे पण स्वभाव गुणामध्ये निबंध प्रकारात आपण लिहू शकतो. जीवन प्रवासात केलेले महत्त्वपूर्ण कार्य. व्यक्तिचित्रणात्मक निबंधामध्ये अशी काही आवश्यकता नाही की संपूर्ण जीवन चित्र परिचय आपण लिहायचा आहे. फक्त निवडक त्या व्यक्तीने केलेलं महत्त्वपूर्ण कार्य याचं विवरण आपल्याला या निबंधात लिहायचे आहे. त्याचबरोबर या निबंधाचा एकमात्र उद्देश म्हणजे त्या व्यक्तीच्या चरित्रातून तुम्ही कोणती प्रेरणा घेतली, म्हणून प्रेरणात्मक प्रसंग तुम्हाला या निबंधात लिहायचे आहे. यासाठी तुम्हाला सहज अलंकारिक शब्दरचना, वर्तमान काळातील वाक्यरचना आणि बरोबर त्या व्यक्तीचा जीवनातील प्रसंग आणि तुम्ही त्या व्यक्तीच्या सहवासात गेल्यानंतर काय अनुभवले, हा अनुभव लिहिणारा प्रसंग तुम्हाला लिहायचा आहे. काही विषय मी संग्रहित केले आहेत. त्यात माझा आवडता लेखक, माझी आई, माझे आवडते शिक्षक, भाजी विक्रेतीचा सेवाभाव वगैरे विषय आणि संबंधित विषय आपण संग्रहित करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, व्यक्तिचित्रणात्मक निबंधात एका निबंध विषयाचा मुद्द्यांचा संग्रह आपल्या समोर आहे. माझे आवडते शिक्षक. यात व्यक्तिचित्रण म्हटलं तर आपल्या समोर प्रश्न पडतात की एका निबंधात मी अनेक व्यक्तीचं चित्रण करू शकतो का, तर नाही. विषय आहे की माझे आवडते शिक्षक. आपल्या महाविद्यालयात, आपल्या शाळेत अनेक शिक्षक आपल्याला आवडू शकतात, पण त्यात माझा असा एक शिक्षक जो माझ्या जीवनावर
प्रभाव टाकू शकतो त्याचं वर्णन मला या निबंधात करायचं आहे. आणि म्हणून तुम्ही महाविद्यालयात प्रवेश केल्यानंतर पहिल्याच दिवशी त्या शिक्षकाची भेट होणं आणि या भेटीतच त्यांचा प्रभाव तुमच्या जीवनावर, तुमच्या एकंदरीत व्यक्तिमत्वावर कसा पडतो, त्या शिक्षकाचा परिचय, अल्पसा परिचय आपण या ठिकाणी देऊ शकतो. त्या शिक्षकाची अध्यापनाची पद्धत, कशा प्रकारे भाषेचे शिक्षक असतील तर कविता सादरीकरण करतात, कथा सादरीकरण करतात, इतरांपेक्षा आगळी आणि वेगळी त्यांची अध्यापनाची पद्धत आहे, याचं सुद्धा विवेचन प्रसंगाद्वारे आपण करू शकतो. बोलण्याची लकब, पेहराव, ज्ञानाचा प्रभाव, केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर इतरही अवांतर ज्ञान ते देतात, त्यामुळे ते आगळेवेगळे ठरतात. अवांतर उपक्रम केवळ अध्यापनच नाही तर सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा अशात हिरिरीने ते भाग घेतात. अभ्यासाचे सखोल मार्गदर्शन केवळ शाळेतच नाही तर केव्हाही घरी कुठलाही प्रश्न अडला तरी मार्गदर्शन करायला ते तत्पर असतात. गरीब विद्यार्थ्यांसाठी सेवाभाव, गरीब विद्यार्थी शिक्षण शुल्क भरणे, त्यांना पुस्तकं देणे, असा एखादा प्रसंग त्या व्यक्तीचा तुम्ही लिहू शकतात. माझ्या जीवनात शिक्षकाचे स्थान व प्रेरणा, त्या शिक्षकाचे स्थान तुमच्या जीवनात काय आहे, कोणती प्रेरणा तुम्ही त्या ठिकाणी घेतली. अर्थात हा निबंध माझे आवडते शिक्षक म्हणून तुम्ही कुठल्याही वयात लिहू शकतात. म्हणून तुम्ही थोडं भूतकाळात डोकावून पाहताना त्या शिक्षकाचं व्यक्तिमत्व तुम्हाला आठवण करायची आहे आणि तेच तुम्ही वाचकांसमोर त्या ठिकाणी लिहू शकतात, सादर करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, तिसरा निबंधाचा प्रकार आपल्या समोर स्लाइडवर दिसत आहे. आत्मवृत्तात्मक निबंध, यालाच कथनात्मक मनोगतपर निबंध असे पण म्हणतात. या ठिकाणी आत्म किंवा काही ठिकाणी स्व असे शब्द येत असले तरी आपल्याला हा निबंध लिहित असताना स्वतःचे अनुभव इतरांच्या जीवनात प्रवेश करून लिहायचे आहेत. अर्थात त्याची वैशिष्ट्य जेव्हा आपण स्पष्टीकरण करू तेव्हा तुम्हाला ते लवकर समजतील. पहिलं वैशिष्ट्य आहे की व्यक्ती, वस्तू, प्राणी, निसर्गाचे घटक असे विविध सजीव व निर्जीव घटकांवर आपल्याला या निबंध प्रकारात लेखन करावयाचे आहे. खाली विषय आपण दिलेला आहे, त्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचे मनोगत. एक व्यक्ती म्हणून तुम्हाला त्या शेतकऱ्याचं चित्र, त्याचे जीवनप्रसंग, त्याचे अनुभव त्याच्याच भाषेत लिहायचे आहेत. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही त्या शेतकऱ्याचे अनुभव अनुभवला असाल, पण या ठिकाणी तुम्ही नाही बोलणार, शेतकऱ्याला तुम्हाला उभं करायचं आहे आणि तो आपली जीवन कहाणी कथनात्मक पद्धतीद्वारे सांगू शकतो. दुसरं वैशिष्ट्य आहे की या निबंधात प्रथम पुरुषी एकवचनी भाषेत लिखित घटकाविषयी लेखन करणे आवश्यक आहे. म्हणजेच शेतकरी स्वतः मी शब्द वापरून स्वतःला व्यक्त करणार आहे आणि म्हणून या निबंधाला मनोगत, कैफियत, कहाणी, आत्मकथन अशी नावे योजतात. अशा प्रकारच्या निबंधात त्या व्यक्तीच्या, त्या वस्तूच्या, त्या पदार्थाच्या अंतरंगात आपल्याला शिरायचं आहे आणि ती वस्तू, व्यक्ती आपलं स्वतःचं दुःख, सुख, व्यथा, पीडा, अनुभव व्यक्त करीत असते. त्याचबरोबर या निबंधात कल्पनाविलासाला भरपूर वाव असतो. चटकदार प्रसंग योजून आपण हा निबंध रोचक बनवू शकतो. चौथं वैशिष्ट्य की लिखित घटकाविषयी आपण
प्रत्यक्ष अनुभवलेल्या घटनांची मांडणी. शेतकरी दुष्काळग्रस्त आहे, त्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची पीडा आपण कशी पाहिली, त्याचं समर्पक प्रसंग, मनाला चटका लावणारा प्रसंग आपण लिहिलात तर ते वाचकांना अतिशय चांगल्या प्रकारे भावेल. आणि म्हणून आपण अनुभवलेले प्रसंग त्याचं कथन आपल्याला करायचे आहे. हे कथन करीत असताना यात मीपणा नसावा, म्हणजेच त्या व्यक्तीचा अहंकार, त्या व्यक्तीचा गर्व, त्या व्यक्तीचा मीपणा कुठेही डोकावून न पाहता ती व्यक्ती केवळ आपला जीवन परिचय सुख किंवा दुःखात्मक प्रसंगाद्वारे त्याची मांडणी आपल्याला करावयाची आहे. पाचवं वैशिष्ट्य की या निबंध प्रकारात कल्पना विस्ताराला संधी आहे. उदाहरणार्थ फाटक्या पुस्तकाचे मनोगत, नदीचे आत्मकथन. प्रस्तावनेमध्ये आपण घेऊ शकतो की तुम्ही भ्रमंती करायला नदीच्या किनाऱ्यावर गेले आणि कुठून तरी तुम्हाला आवाज आला, अतिशय आर्त करणारा आवाज. त्या दिशेने तुम्ही गेलात, पाहिलं तर चमत्कार की साक्षात नदी देवता तुमच्यासमोर उभी आहे आणि ती स्वतःचं दुःख कथन करून सांगते आहे. अशा प्रकारचा प्रस्तावनेमध्ये तुम्ही कल्पना करू शकतात. आणि म्हणून या निबंधात सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये एखादा प्रसंग घेऊन तुम्ही कल्पनारंजक स्थिती मांडू शकतात आणि त्या व्यक्तीच्या, त्या वस्तूच्या अंतरंगात प्रवेश केल्यानंतर हळूहळू त्याच्या जीवनाचे पदर तुम्हाला उलगडायचे आहेत. काही विषय तुमच्या स्लाईड मध्ये वर दिसत आहेत, ते तुम्ही वाचावे. विद्यार्थी मित्रांनो, आत्मवृत्तात्मक निबंध प्रकारात विषय तुमच्या समोर आहे निबंधाचा. त्याचे काही मुद्दे, यांचा संग्रह आपण वाचू शकतात. त्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचे मनोगत, त्या शेतकऱ्याचे प्रथम पुरुषी मनोगत तुम्हाला प्रस्तावनेमध्ये लिहायचे आहे. आणि म्हणून तुम्ही शेतकऱ्याच्या परिचयानुसार त्याची सुरुवात करू शकतात. उदाहरणार्थ, मी बबनराव पाटील, समृद्ध अशा गावाचा शेतकरी, समृद्ध अशी माझी जमीन, सर्व घरामध्ये संपन्नता, सुकाळ, पारंपरिक शेती मी करत असे. अशा प्रकारची वाक्यरचना घेऊन तुम्ही सुरुवातीपासून त्या शेतकऱ्याचे बोलणे, मनोगतपर बोलणे लिहू शकतात. त्याचबरोबर दुष्काळी परिस्थिती आणि अचानक दुसऱ्या वर्षी शेतीची मशागत केल्यानंतर अनेक स्वप्न माझ्या हृदयाशी मी सांभाळले की यावर्षी निश्चित चांगलं उत्पन्न येईल आणि परिस्थिती निवरेल. पूर्व मशागत केल्यानंतर बीजाची पेरणी केली आणि पिकं वर आली, त्याला मुलांसारखे वाढवली आणि अचानक निसर्गाचा लहरीपणा समोर आला आणि बराच कालावधीपर्यंत पर्जन्यवृष्टी झाली नाही. अशी एक कल्पना या निबंधाच्या मध्यात तुम्ही घेऊ शकतात. शेतकऱ्याची होरपळ, उत्पादन गेलं, पीक गेलं आणि कशा प्रकारे कुटुंबात त्याच्या वैयक्तिक मनात द्वंद्व आंदोलने चालतात की आता उपासमारीची वेळ, कशा प्रकारे मी स्वतःचं आणि परिवाराच्या सदस्यांचं उदरनिर्वाह करायचं, हा एक प्रश्न. जास्त उत्पादन, खर्च, सावकाराचा कर्जबाजारीपणा, बँकांचा कर्ज त्या ठिकाणी राहिलेलं, अशा वेळेला ते कर्ज कसं फेडायचं, गरिबी, आलेली गरिबी, अन्याय, अत्याचार, घर गहाण ठेवलं, होतं नव्हतं ते पत्नीचे दागिने मोडले, मुलांचं शिक्षण थांबलं, घर कसे चालवावे, हा एक प्रश्न. आणि शेवटी निराशेने त्याच्या मनात आत्महत्येचा विचार येतो. पण कुणीतरी महादातृत्व करणारी व्यक्ती भेटते
आणि त्याला जीवन जगण्याची प्रेरणा देत असते असा एक मुद्दा आपण या ठिकाणी घेऊ शकतो. आणि त्याबरोबर शेवटी तो शेतकरी आशावाद मनाशी बाळगतो. हे दुष्काळी वर्ष जाईल आणि पुन्हा हे पर्जन्यमान बरसेल, चांगले सुगीचे दिवस येतील. त्याचबरोबर अशा परिस्थितीत समाज आणि शासनाकडून काय अपेक्षा आहेत जेणेकरून दुष्काळग्रस्त शेतकरी पुन्हा ताठ मानेने उभा राहू शकेल, असंही मनोगत तो शेतकरी या निबंधाच्या माध्यमातून कथन करेल. निबंध प्रकारात चौथा प्रकार कल्पनाप्रधान निबंध. त्याची काही वैशिष्ट्य आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत. कल्पनाशक्तीच्या आधारे एखाद्या घटनेचे काल्पनिक वर्णन ज्यात असते त्याला कल्पनाप्रधान निबंध असे म्हणतात. अर्थात या निबंधात कल्पना विस्ताराला महत्त्व असते. दुसरं वैशिष्ट्य, जी गोष्ट सत्य सृष्टीत नाही तिचे विवेचन केले जाते. अर्थात आपल्याला आपल्या अनुभवावरून निरीक्षणाद्वारे अंदाज लावायचा आहे की एखादा विषय माझ्यासमोर दिला तर ती सत्य सृष्टीत नाही, पण तरी त्या विषयाचे महत्त्व टिकावे म्हणून मला कल्पना करायची आहे. आणि म्हणून सहज सुंदर, वैविध्यपूर्ण आणि नवनवीन कल्पनांच्या भराऱ्या आपल्याला त्या विषयानुषंगाने मारायच्या आहेत. उदाहरणार्थ, मी पक्षी झालो तर सत्य सृष्टीत तुम्ही पक्षी होऊ शकणार नाही, पण कल्पना करा की पक्षी सृष्टीचं संरक्षण व्हावं यासाठी पक्षी या विश्वामध्ये किती महत्त्वाचं आहे, त्याचं जीवन किती स्वच्छंदी आहे. आणि म्हणून त्या पक्षीच्या जीवनावर आधारित आपण कल्पना करू शकतो. आणि कशाप्रकारे निरीच्छ, कशाप्रकारे स्वच्छ सुंदर विहंगम पक्षाचे जीवन आहे त्याची मांडणी आपण कल्पनेच्या माध्यमातून क्रमशः करू शकतो. पण कल्पना करणं तेवढं सोपी गोष्ट नाही. एकामागून एक कल्पना त्या विषयाच्या संदर्भात आपल्याला करायची आहे. त्रोटक कल्पना नको. नाहीतर काही विद्यार्थी एखाद्या विषयाच्या लेखनाच्या मोहात पडतात आणि 2-4 कल्पना करून सोडून देतात आणि तो निबंध वेगळ्या विषयामध्ये परावर्तित होत असतो. म्हणून चौथं वैशिष्ट्य जे आहे की लिखित विषयाविषयी आपल्याला काय वाटते, ती कल्पनासृष्टी आहे, पण त्या विषयाच्या बद्दल आपले अनुभव काय याचं विवेचन, याचं आराखडा आपल्याला सरावाच्या द्वारे करायचा आहे. उदाहरणार्थ, मी पंतप्रधान झालो तर सत्यसृष्टीमध्ये निश्चित होऊ शकतात आपण पंतप्रधान, पण आजच्या स्थितीत आपल्या देशासमोर एक पंतप्रधान म्हणून कोणत्या समस्या आहेत, त्या समस्येवर तुम्हाला काय उपाययोजना करायच्या आहेत याबाबत तुम्हाला तुमचं मत या निबंधात मांडायचं आहे. आणि म्हणून आपल्याला या विषयावर आधारित विविध कल्पना करण्याचा, विचार मांडण्याचा आणि हा विचार वाचकांना आवडेल अशा पद्धतीने, जरी तो सत्य सृष्टीत नाही तरी तो सत्य सृष्टीत येऊ शकतो, अशा प्रकारच्या उपाययोजना त्या विषयाच्या अनुषंगाने तुम्ही मांडू शकतात. 5वे वैशिष्ट्य आहे की या पूर्ण निबंधात तुम्हाला प्रत्येक परिच्छेदामध्ये कल्पनेचं विवरण करायचं आहे. म्हणून शक्यतो भविष्यकाळात याची वाक्यरचना असते. कारण मी भविष्यात पंतप्रधान झालो तर काय करू शकतो, देशाला कसे पुढे नेऊ शकतो, मी पक्षी झालो तर कशा प्रकारे या पूर्ण विश्वाचा आनंद घेऊ शकतो, कशा प्रकारचं माझं विश्व जातीभेद, धर्मभेद विरहित अवघे विश्वाची माझे घर असे एकरूप असू शकते. म्हणून आपण भविष्यकाळात वाक्यरचना, क्रमबद्ध काल्पनिक प्रसंग आणि त्याबरोबरच आपल्या विचारशक्तीला त्या ठिकाणी वाव देणं महत्त्वाचे आहे. प्रत्येक मुद्द्यात तुमचा विचार या ठिकाणी तुम्हाला प्रस्तुत करायचा आहे. याच्या अगोदरच्या निबंध सोपे होते. वर्णनात्मक निबंधामध्ये तुम्ही पाहिलेले प्रसंग आहेत,
व्यक्तिचित्रणात्मक निबंधामध्ये एका व्यक्तीचा जीवनाचा परिचय तुम्ही करून घेतला आहे, पण काल्पनिक निबंधात मात्र तुम्हाला पूर्णतः तुमच्या मनाच्या कल्पनेवर तुमचा जर अनुभव पाहिला नसेल तरी त्या अनुभवाची रचना तुम्हाला करायची आहे. आणि म्हणून हा निबंध लिहिताना थोडा अवघड पण आहे, पण यात तुमच्या कल्पनाशक्तीच्या ला वाव आहे, विचारशक्तीला वाव आहे. म्हणून निश्चित या निबंधाचा विचार तुम्ही लेखी कामासाठी करावा. विद्यार्थी मित्रांनो, कल्पनाप्रधान निबंधाचा एक विषय मी तुमच्या समोर घेऊन आलो आहे. त्याचे काही मुद्दे, याचा संग्रह पुढील प्रमाणे. भाषेचे वरदान कसे हे दाखविणारा एक प्रसंग. भाषा आपल्यासाठी वरदान आहे दाखविणारा एक प्रसंग, एक काल्पनिक प्रसंग तुम्ही निबंधाची सुरुवात म्हणून घेऊ शकतात. उदाहरणार्थ, तुमच्या घरात तुम्ही 4 सदस्य असतील, 5 सदस्य असणार, तर अचानक तुम्ही बोलणं बंद केलं, बराच वेळ झाला, अजिबात तुम्हाला बोलता येत नाही किंवा तुम्ही मौन व्रत धारण केलं, त्यावेळी तुम्हाला कसा अनुभव वाटतो. आणि खरोखरच जर आपण बराच कालावधीपर्यंत बोललो नाही तर ही भाषा आपल्यासाठी कशा प्रकारे वरदान आहे हेही महत्त्व तुम्ही त्या पहिल्या प्रसंगात लिहू शकतात. आणि जर अशी भाषा मानवाला नसती तर काय होऊ शकतं, विचार आपले व्यक्त झाले नसते, त्याचे दुष्परिणाम म्हणजे आपला संवाद झाला नसता, आपल्याला काही लिहिता आलं नसतं, आपल्याला काही बोलता आलं नसतं. स्वाभाविकच आपल्या बोलण्यातून विनोदाचा अभाव राहिला असता. सारखा ताणतणाव आपण झेललो असतो, एकमेकांकडे मूक अभिनयाने पाहिलं असतं. ना सुखाची चर्चा ना दुःखाची चर्चा, कोणत्याही गमती जमती आपण केल्या नसत्या, भूतकाळातल्या गमती जमती आपल्याला आठवल्या नसत्या, त्या आपल्याला सांगता आल्या नसत्या. आपल्या जीवनाची एकंदरीत प्रगती खुंटली असती. अनेक व्यावहारिक अडचणी भाषा नसती तर, बोलणे माणूस जर विसरला असता तर झाल्या असत्या. उदाहरणार्थ, आपण किराणा दुकानावर काही वस्तू घ्यायला गेलो तर आपल्याला नेमकी वस्तूंची नावं आणि दुकानदारालाही त्याला काय सांगायचे असेल ते सांगता आलं नसतं. अर्थात उद्योग, व्यापार, व्यवसाय, नोकरी याच्यामध्ये मनुष्य पिछाडीवर पडला असता. वाणीची देणगी टिकवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याही आपण यात लिहू शकतो की ही जी वाणी अचानक बंद पडू नये, अचानक अदृश्य होऊ नये, म्हणून ती वाणी सकारात्मक बोलण्यासाठी आहे, दुसऱ्याला आनंद देण्यासाठी आहे. आणि त्याबरोबरच या संवादातून आपले जे नातेसंबंध आहे ते दृढ करण्यासाठी आहे. आणि म्हणून या वाणीचा सदुपयोग म्हणजेच परिवार आणि समाजाची एकता टिकवणे, माणुसकी दाखवणे, या माणुसकीने वागणूक करणे, सद्भाव टिकवणे आणि प्रेम हे मूल्य टिकवणे, यासाठी हे भगवंता ही वाणी तू अदृश्य होऊ देऊ नको, ही देणगी तू परत घेऊ नको, अशीच सकारात्मक या वाणीची देणगी, या बोलण्याची देणगी माणसावर राहू दे. निश्चित माणूस भविष्यात सकारात्मक त्याची उपाययोजना करेल. अशा प्रकारचे मुद्दे या ठिकाणी आणि त्यावर आधारित आपण निबंध रचना करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, 5वा प्रकार वैचारिक निबंध. त्याची काही वैशिष्ट्ये आपल्याला दिसतात. वैचारिक निबंध म्हणजे विचारांवर आधारलेला निबंध. एखाद्या विचाराला, समस्येला प्राधान्य देऊन त्या संबंधीची चर्चा या निबंधात केली जात असते. पहिलं वैशिष्ट्य की विचार अनुकूल किंवा प्रतिकूल अशा दोन्ही स्वरूपात असतात. उदाहरणार्थ, मोबाईल शाप की वरदान. आपण क्रमशः यात त्या विषयाचं महत्त्व प्रस्तावनेमध्ये घेतल्यानंतर सर्वप्रथम मोबाईल आपल्यासाठी वरदान आहे का, त्याची एक सकारात्मक बाजू निबंधाच्या मध्यामध्ये आपण लिहू शकतो. मोबाईलचे काय सकारात्मक फायदे आहेत
त्याचे अनेक उदाहरणं देऊन आपण या विषयाची रचना करू शकतो. अर्थात या निबंधात विवेचनाची शैली असते, म्हणून आपल्याला संपूर्ण निबंधात त्या विषयाचं चिंतन करणं महत्त्वाचे असते. एखादा विचार, समस्या यावर साधक भाधक चर्चा आपल्याला करायची आहे. कोणतीही अवघड वाक्य, अवघड उदाहरणे लिहिण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला अनुभवास असेल अशा त्या विषयाच्या दोन्ही बाजूचा विचार आपल्याला या निबंधात मांडायचा आहे. त्या विषयाचे काही गुणदोष असतील, खंडन मंडन असतील, आपण विविध मुद्द्यांचे समर्थन करतो आणि विविध मुद्द्यांचं खंडन म्हणजे विरोध करतो, हेही आपल्याला क्रमशः त्या विषयात लिहायचे आहेत. पण हा निबंध लिहिताना आपल्यासमोर पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन नसावा. म्हणजेच आजच्या काळात त्या विषयाचं महत्त्व, त्या विषयाचे दुष्परिणाम जे असतील त्याबद्दलच आपण लिहू शकतो. नाहीतर मोबाईल याचं संपूर्ण निबंधाच्या रचनेमध्ये फक्त वरदानच आहे, त्याचा शापच नाही, किंवा अमुक एक कारणासाठी तो शाप आहे, असं एक पूर्वग्रहदूषित विचार आपण या निबंधात मांडू शकत नाहीत. आणि म्हणून विचार पटवून देण्यासाठी त्या विषयाची क्रमशः मांडणी आवश्यक आहे आणि त्या विषयाला अनुषंगून काही उदाहरणं पण आपण देऊ शकतो. अर्थात त्यामध्ये काही आकडेवारी, भूतकाळातली आकडेवारी येऊ शकते. पण या निबंधाचा समारोपाकडे जात असताना कुठला तरी निष्कर्ष, सकारात्मक अथवा नकारात्मक निष्कर्ष आपल्याला काढता आला पाहिजे. साधी वैचारिक भाषा, वर्तमान काळातील वाक्यरचना आणि आकडेवारीचा समावेश या निबंधात आपल्याला करायचा आहे. काही विषय संग्रहित केले आहेत, ते तुम्ही या स्लाइडच्या माध्यमातून वाचू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, मुलगी झाली हो या वैचारिक निबंधाचे संग्रहित मुद्दे मी आपल्यासमोर सादर करीत आहे. मुलगा हवा ही मानसिकता, मुलगीच नको म्हणून मुलगा हवा ही एक मानसिकता आपण त्या प्रस्तावनेमध्ये लिहू शकतो. या निबंधात काही काल्पनिक प्रसंग देण्याची आवश्यकता नाही. आज समाजात मुलाला काय महत्त्व आहे, तो वंशाचा दिवा आहे, घराला पुढे नेण्याची जबाबदारी त्याच्यावर असते, असे एक साधक बाधक चर्चा या निबंधाच्या प्रस्तावनेमध्ये आपण करू शकतो. किंवा एखादा संस्कृत सुविचार, एखादी काव्यपंक्ती, एखादे अवतरण घेऊन आपण निबंधाला सुरुवात करून चर्चेला सुरुवात करू शकतो. मुलगी जन्माचे स्वागत नाही, मुलाला श्रेष्ठ स्थान, आणि मुलगी मात्र आपण तिच्या जन्माचं कधी कौतुक करत नाही, कधी आनंद व्यक्त करीत नाही, असेही काही उदाहरणं समाजात असतील ते आपण देऊ शकतो. काही वर्तमानपत्रातली उदाहरणं असतील ते आपण देऊ शकतो. मुलीचा जन्म होताच काही बातम्या आपल्या कानावर येतात की त्या मुलीचं अर्भक कुठंतरी कचऱ्याच्या पेटीत टाकून दिलेलं असतं. असेही एक चर्चात्मक मुद्दे आपण या ठिकाणी घेऊ शकतो. त्याची काय कारणे आहेत? मुलगीला जन्माला स्वागत नाही, मुलाचं श्रेष्ठ स्थान आहे, त्याची कारणं काय आहेत? त्यात विवरण दिलं आहे की स्त्री परक्याचे धन, हुंडा पद्धत, चूल आणि मूल एवढी मानसिकता, अमर्याद पुरुषी अधिकार, स्त्रियांवरील अत्याचार, या विविध कारणांच्या द्वारे त्याचे प्रतिकूल परिणाम समाजावर होतात. आणि म्हणून आज मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आपला हीन दर्जाचा आहे. मुलगी जन्माविषयीचे परिवर्तन आवश्यक. त्यानंतर समाज प्रबोधन झाले, शिक्षणाचं प्रमाण वाढलं आणि मुलीकडे, स्त्री जातीकडे एक सन्मानाने पाहणे आवश्यक झालं. याची काही कारणे आहेत की मुलीकडे सन्मानाने का पाहिलं जातं. तर आज प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्ववान मुली दिसतात. शिक्षण असो, नोकरी असो, व्यवसायात मुलींचे वाढते प्रमाण असतो. तर अशा या सकारात्मक परिणामांमुळे समाजात
मुलगा मुलगी समानता दृष्टीस पडत आहे. आजचा आधुनिक भारतीय समाज आणि कुटुंब व्यवस्था मात्र मुलामुलीमध्ये कसलाही भेद करीत नाही आणि शेवटी मुलगी वाचवण्यासाठी कठोर कायद्यांची आवश्यकता आहे. अत्याचारग्रस्त अत्याचार पीडित अशा त्या मुलींना न्याय देण्यासाठी कायद्याची आणि तात्काळ त्या कायद्यावर आधारित शिक्षा देण्याची तरतूद असली पाहिजे. ही चर्चा आपण करू शकतो. आणि शेवटी समाज प्रबोधन महत्त्वाचे आहे. त्याबद्दल पण काही उपाययोजना आपण या निबंधात लिहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, उत्तम निबंध लेखन कसे करावे याबद्दल आपण मार्गदर्शन घेऊ. प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या ज्ञान कौशल्याच्या बळावर निबंध लेखन करीत असतो. पण मूल्यमापन करताना त्यामध्ये उत्कृष्टता कशी असावी यावर आधारित काही मुद्दे आपल्यासमोर दिसतात. एखादा प्रसंग, सुविचार, उदाहरण, काव्यपंक्तीने निबंधाची सुरुवात. मुलगी झाली हो या वैचारिक निबंधात संस्कृत काव्यपंक्तीचा सुवचनांचा आधार घेऊन निबंधाची सुरुवात करू शकतो. किंवा वर्तमानपत्रात आलेल्या मुलींवरील अत्याचाराचा एखादा प्रसंग घेऊन त्या वैचारिक निबंधाची सुरुवात आपण करू शकतो. 2. आकर्षक व मुद्देसूद प्रसंग मांडणी. प्रसंग मांडणी निबंधात महत्त्वाची असते. प्रसंग प्रस्तावनेचा असो, निबंधाच्या मध्याचा असो किंवा परिणामकारक शेवटचा असो. म्हणून आपल्याला विषयाच्या अनुषंगाने योग्य प्रसंग निवडायचे आहेत आणि साध्या सहज वाक्यरचनेत ते प्रसंग वाचकांच्या समोर, जेणेकरून वाचक चित्तवेधकपणे ते प्रसंग वाचू शकतो, अशा प्रकारे त्याची आकर्षकता आपल्याला निवडायची आहे, लिहायची आहे. 3. एका मुद्द्यासाठी 6 ते 8 ओळींचा परिच्छेद रचना. कोणताही एक मुद्दा एका परिच्छेदमध्ये आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि म्हणून आपल्याला निबंध लेखनाची मर्यादा असते. कमीत कमी 250-300 शब्दांच्या पर्यंत 40 ते 45 ओळींमध्ये निबंध आपल्याला संपन्न करावायचा असतो आणि म्हणून आपल्याला कमीत कमी 7 ते 8 पॅरेग्राफ परिच्छेद रचना आपल्या निबंधात असणं आवश्यक आहे. 4. म्हणी, वाक्प्रचार, सुभाषित, काव्यपंक्ती यांचा योग्य वापर. निबंधाचा सुरुवात, मध्य, शेवट याच्यामध्ये आवश्यक तेवढे म्हणी, सुभाषितांचा आणि त्या विषयाला व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्तीचा योग्य वापर आपण करूया. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक परिच्छेदमध्ये जास्त म्हणी वापरल्यावर निबंध आकर्षक होईल, मोठ्या काव्यपंक्ती वापरल्यावर निबंध आकर्षक होईल, असं मुळीच करू नका. योग्य ते समर्पक अशा काव्यपंक्तीचा वापर आपण करू शकतो. 5. शुद्ध वाक्यरचना, अर्थपूर्ण शब्द, विरामचिन्हांचा उपयोग या व्याकरणिक नियमांचा सुद्धा आपण निबंध लिहिताना काळजी घेऊया. कारण शब्द शुद्ध असतील तर वाक्य शुद्ध बनेल आणि शब्द अर्थपूर्ण असतील तर वाक्याचा पण संदेश हा अर्थपूर्ण राहील. आणि म्हणून क्रमबद्ध शब्दरचनेद्वारे वाक्य आणि क्रमबद्ध वाक्यरचनेद्वारे परिच्छेद रचना या पद्धतीने निबंध आपल्याला लिहायचा आहे. विरामचिन्ह, आवश्यक संवाद असतील तर दुहेरी अवतरण, महत्त्वाचं वाक्य असेल एकेरी अवतरण, याचाही अभ्यास आपण केला असेलच. 6. प्रासंगिक अलंकार रचना. भाषेचे, शब्दाचे जे अलंकार आहेत, जेवढे आपल्याला ज्ञात असतील तेवढ्यांचा योग्य अचूक शब्दांच्या द्वारे अलंकारिक रचना आपण करू शकतो. विषयानुसार निवेदन, उदाहरणार्थ आत्मकथनात्मक निबंध असतील तर त्यामध्ये प्रथम पुरुषी ती व्यक्ती वस्तू आपण उभी करूयात. वाचकांना आवडेल अशी सहज भाषा, जास्त क्लिष्ट भाषा न वापरता जी सहजता असेल भाषेत ते आपण वापरू शकतो. त्यात ग्रामीण बोलीचा वापर करू शकतो.
योग्य प्रसंग वर्णन, विषयानुसार प्रसंग वर्णन करणे महत्त्वाचे आहे. निबंधात कुठेही विषयांतर होता कामा नये व परिणामकारक शेवट. जसा चित्तवेधक सुरुवात निबंधाची असू शकते, तशी अगदी निष्कर्षाप्रद, अगदी मनाला चटका लावणारा परिणामकारक शेवट आपण निबंधाचा करू शकतो. या 6 मुद्द्यांमध्ये एक साधक बाधक चर्चा उत्तम निबंध लेखक होण्यासाठी आपण केली आहे. पण तरीसुद्धा या कौशल्यापर्यंत आपण जाण्यासाठी परिश्रम, सातत्यपूर्ण वाचन, सातत्यपूर्ण अभ्यास, शब्द शक्ती संपत्तीचा विकास आणि निरीक्षणाद्वारे आपल्याला जे आवडेल, रुचेल, पटेल असे विषय संग्रहित करणं महत्त्वाचे आहे.